सूत्रधार मध्ये ऐकूया रावणापूर्वीच्या लंकेचा भाग 6, दशाननाची तपश्चर्या आणि लंकेवर अधिपत्य. लंकेवर पुन्हा ताबा मिळवण्यासाठी दशग्रीवाला स्वतःला कुबेरापेक्षा अधिक सामर्थ्यवान घडवणं आवश्यक होतं. प्रजापिता ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न करून घेण्याखेरीज या दैवी शक्ती प्राप्त करण्याचा दुसरा कोणताही मार्ग त्याला दिसला नाही. त्यामुळेच तो आपल्या 2 भावांसहित गोकर्णला गेला आणि ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येत गढून गेला. विश्वाच्या निर्माणकर्त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी या तिन्ही बंधूंनी 10,000 वर्षांच्या कठोर तपश्चर्येला सुरुवात केली. कुंभकर्णानं रणरणत्या उन्हात आपल्या सभोवताली अग्नी पेटवून तपश्चर्या करायला सुरुवात केली. हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीत गोठलेल्या तलावाच्या बर्फाच्छादित पाण्यात बसून तर पावसाळ्यात सतत भिजत जमिनीवर बसून ब्रह्मदेवांचा तो तप करत असे. धाकटा भाऊ धर्मात्मा विभीषण त्याच्या एका पायावर उभा राहून तप करत असे. 5,000 वर्ष अशी तपश्चर्या केल्यानंतर त्याने तपश्चर्येची पातळी अधिक कठोर केली. आपले दोन्ही हात आणि तोंड वर करून स्वतःला अधिक कष्ट देत तपश्चर्या करण्यास त्याने सुरुवात केली. लंकेचा राजा होण्याचं स्वप्न मनात ठेवून दशाननाची तपश्चर्या त्याच्या 2 भावांपेक्षा अधिक कठोर होणार होती. 10,000 वर्ष अन्न पाण्याचा त्याग करून दशग्रीवाने हवन कुंडासमोर बसून ब्रह्मदेवाची पूजा केली. दर 1,000 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो स्वतःच आपलं 1 डोकं कापून यज्ञकुंडात आहुती म्हणून दान करत असे. अशा रीतीने 9,000 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याने अग्नीत आपल्या 9 डोक्यांचा बळी दिला होता. आपले 10वे सहस्त्रक पूर्ण होताच दशग्रीव आपले शेवटचे डोके कापणारच होता. त्याच वेळी या तिन्ही भावांच्या कठोर तपश्चर्येवर प्रसन्न होऊन ब्रह्मदेव त्यांच्या समोर प्रकट झाले. प्रजापित्याने प्रथम दशग्रीवाला अमरत्वाशिवाय इतर कोणत्याही इच्छित वराची मागणी करण्यास सांगितलं. दशग्रीव ब्रह्मदेवांपुढे नतमस्तक होऊन त्यांना म्हणाला, हे प्रजापती, तुम्ही जर मला अमरत्व देऊ शकत नसाल तर कृपा करून मला असं वरदान द्या की मला नाग, गरुड, देवता, गंधर्व, यक्ष आणि दानव मारूच शकणार नाहीत. माणसांची मला पर्वा नाही. माझ्यासाठी ते अगदी पेंढ्यांसारखे आहेत. ब्रह्मदेवांनी ताबडतोब तथास्तु म्हणत दशग्रीवाला आपलं इच्छित वरदान दिलं. शिवाय त्याने अर्पण केलेली त्याची 9 डोकीही त्याला परत दिली. इच्छित वर देऊनही प्रजापिता ब्रह्मदेव रावणाच्या कठोर साधनेवर इतके प्रसन्न झाले की त्यांनी आपल्या वतीनं दशाननाला आणखी 1 वरदान देण्याचा निर्णय घेतला. ब्रह्मदेवांनी रावणाला आपल्या इच्छेनुसार कोणतंही रूप धारण करण्याचं एक अद्वितीय वरदान दिलं. यानंतर त्यांनी धर्मात्मा विभीषणाला असं वरदान दिलं की असुर कुळात जन्म घेऊनही सर्व वेदांचं आणि ब्रह्मास्त्राचं ज्ञान त्याला स्वतःला आपोआप प्राप्त व्हावं. याशिवाय चिरंजीव होऊन दीर्घकाळ धर्माच्या मार्गावर ठाम राहण्याचा वरही त्यांनी विभीषणाला दिला. शेवटी ब्रह्मदेव कुंभकर्णाला त्याची इच्छा विचारणारच होते तेव्हा देवांनी त्यांना कुंभकर्णाला वरदान न देण्याची विनवणी केली. कुंभकर्णानं नंदनवनातील 7 अप्सरा, अनेक ऋषी तसेच देवराज इंद्राचे 10 सेवक कसे खाऊन टाकले आणि त्याला वरदान दिलं तर तो कसा अधिक उपद्रवी ठरेल हे त्यांनी ब्रह्मदेवांना सांगितलं. हे ऐकून ब्रह्मदेवांनी वाणीची देवी सरस्वती हिला आवाहन केलं आणि कुंभकर्णाच्या जिभेवर बसून देवांच्या इच्छेनुसार त्याच्याकडून वर वदवून घेण्यास सांगितला. ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार देवी सरस्वती कुंभकर्णाच्या जिभेवर बसली आणि ब्रह्मदेवांनी जेव्हा कुंभकर्णाला वरदान मागण्यास सांगितलं तेव्हा तिने कुंभकर्णाकडून असं वदवून घेतलं की मी अनेक वर्ष झोपूनच राहीन. ब्रह्मदेवांनी ताबडतोब तथास्तु म्हणत त्याला तसा वर दिला. ब्रह्मदेवांच्या जाण्यानंतर कुंभकर्ण सरस्वतीच्या प्रकोपातून मुक्त झाला. तेव्हा त्याला आपण मागितलेल्या वरदानाबद्दल खूप वाईट वाटलं. अशा रीतीने वर मिळाल्यावर आई कैकसी आणि नंतर आजोबा सुमाली
यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हे तिघे भाऊ प्रथम पाताळ लोकात पोहोचले. दशाननाला अजिंक्य असण्याचं वरदान प्राप्त झाल्यानंतर राक्षसांना आता कोणाचीही भीती राहिली नव्हती. त्यामुळे माल्यवान आणि सुमाली हे आपले 4 पुत्र आणि सेनापती प्रहस्त, मारीच, महोदर आणि विरूपाक्ष यांना घेऊन पाताळ लोकातून तो बाहेर पडला. सुमालीनं आपला नातू दशाननाला मिठी मारत म्हटलं, बेटा, ज्या विष्णूच्या भीतीमुळे आपल्याला पाताळ लोकात लपून राहावं लागत होतं, ती भीती आता तुझ्या या वरदान प्राप्तीमुळे नष्ट झाली आहे. त्यामुळे आता अशी वेळ आली आहे की तू आपला सावत्र भाऊ कुबेराकडून लाडक्या लंकेला प्राप्त करून घ्यावंस. जरी तो तुमचा भाऊ असला तरी त्याच्याकडून लंका हिसकावून घेण्यासाठी साम, दान किंवा बळाचा वापर करण्यातही तुला वावगं काहीच वाटू नये. रावणानं त्याच्या बोलण्यास दुजोरा देत लंकेवर आक्रमण करण्यासाठी आपल्या सेना उभारणीस सुरुवात केली. त्याने प्रथम प्रहस्ताच्या हातून कुबेराला शरण येण्यासाठी प्रस्ताव पाठवला. कुबेरानं तो प्रस्ताव ऐकला आणि उत्तर दिलं, हे दूता, रावण माझा सर्वात प्रिय धाकटा भाऊ आहे. जे काही माझ्या मालकीचं आहे ते त्याच्याही मालकीचं आहे. त्याची इच्छा असेल तर मी त्याला लंका सुपूर्द करायला तयार आहे. पण त्याआधी मला आमच्या वडिलांचा, महर्षी विश्रवांचा एकदा सल्ला घ्यायला हवा. असं बोलून कुबेर विश्रवांच्या आश्रमाकडे निघाला. ब्रह्मदेवाकडून वरदान प्राप्त करून अजिंक्य झालेल्या रावणाच्या शक्तीविषयी सर्व काही विश्रवांना ज्ञात होतं. त्यामुळेच आपल्याच 2 मुलांमध्ये रक्तपात होऊ नये म्हणून त्याने कुबेराला लंका रावणाला समर्पित करून कैलास पर्वताजवळ अलकापुरी नावाचं शहर स्थापित करून तिथे राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे अशा रीतीनं कोणतंही युद्ध किंवा रक्तपात न करता रावणानं पुन्हा लंकेत असुर साम्राज्याची स्थापना केली. सुमाली, प्रहस्त आणि इतर राक्षसांनी माता कैकसीच्या अधिपत्याखाली रावणाचा राज्याभिषेक केला. त्याच वेळी लंकेचा भूतपूर्व राजा आणि सुमालीचा मोठा भाऊ माल्यवानाची रावणाचा मुख्य सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली. आपल्यापैकी अनेकांना हे माहीत आहे की रावणानं एका भयंकर युद्धानंतर कुबेराचा पराभव केला आणि त्याच्याकडून लंका आणि पुष्पक विमान हस्तगत केलं. पण हे युद्ध झालं असलं तरी ते रावण राज्याभिषेकाच्या वेळी नव्हे तर त्यानंतर काही वर्षांनी झालं, ज्यामध्ये रावणानं अलकापुरीवर हल्ला करून कुबेराचा पराभव केला आणि त्याच्याकडून पुष्पक विमान हिसकावून घेतलं. त्याबद्दलची गोष्ट आम्ही तुम्हाला पुन्हा कधीतरी सांगू. तोपर्यंत जोडलेले रहा सूत्रधारच्या परिवारासोबत.